नमस्कार मंडळी, मी आरती तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। अगदी सहज आणि सोपी अशी रेसिपी आहे, तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे योग्य प्रमाण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल। तर मी हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ म्हणूनही अपलोड केला होता आपल्या चॅनलवर, तर खूप छान रिस्पॉन्स आपल्या व्हिडिओला मिळालेला आहे। तर म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओद्वारे काही योग्य प्रमाण आपल्या केकचं लोकांना समजणार नाही, तर आपण याचा फुल व्हिडिओ करावा जेणेकरून योग्य प्रमाण आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल। तर मी इथं एका बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। मार्केटमध्ये जो 0 नंबरचा रवा मिळतो तो इथे आपल्याला ह्या केकसाठी यूज करायचा आहे। जर बारीक रवा नसेल तर आपण जाडा रवा मिक्सरमधून थोडासा फिरून घेतला तरी चालेल। संपूर्ण केक बनवण्यासाठी मला इथे 1.5 कप दूध इतकं लागलेलं आहे। तर मी सुरुवातीला रवा भिजवण्यासाठी जवळजवळ 1 कप इतकं दूध इथे यूज केलेलं आहे। रवा आपल्याला 10 ते 15 मिनिटांकरिता चांगला भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक अतिशय स्पॉन्जी होतो आणि रवा आपला चांगला फुलतो। तर मी इथे रवा भिजून झाल्यानंतर बाकीचे इंग्रेडियंट्स यामध्ये घालून घेणार आहे। तर इथे आपल्याला अर्धा कप पिठी साखर व अर्धा कप मैदा यूज करायचा आहे। मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठही इथे यूज करू शकतो। गव्हाच्या पिठाचा केकही मी आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करेन नेक्स्ट टाइम। तर इथे आपल्याला 1/4 कप इतकं ऑइल यूज करायचं आहे। तर आपण इथे कोणतेही स्मेली ऑइल यूज करायचं नाही, जेणेकरून आपल्या केकला वेगळाच वास येईल। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला गरजेनुसार थोडंसं दूधही मी यामध्ये मिक्स करून घेत आहे। आणि 1 चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे। जर आपल्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर आपण यामध्ये वेलची पावडरही यूज करू शकतो। खूप छान केक लागतो त्यानेही। आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर थोडासा केक ॲट्रॅक्टिव्ह वाटावा म्हणून ह्यामध्ये मी थोडासा फूड कलर यूज केलेला आहे आणि टुटी फ्रुटी यामध्ये टाकणार आहे। टुटी फ्रुटी ऐवजी आपण ह्यामध्ये ड्रायफ्रुट्सचाही यूज केला तरीही चालतो। खूप छान केक लागतो त्यानेही। तर आपलं बॅटर बघा कसं रनी पाहिजे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, तर एकदम थोडंसं रनी बॅटर असेल तरच आपला केक खूप छान होतो। त्यानंतर मी इथे केक टिनला तूप लावून त्यामध्ये थोडासा मैदा टाकून आपला केक टिन ग्रीस करून घेतलेला आहे। सर्व इंग्रेडियंट्स मी जेव्हा मिक्स करत होते तोपर्यंत आपली कढई 10 ते 15 मिनिटांकरिता मी गॅसवर मंद आचेवर प्रीहीट करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक स्टँडही ठेवून घेतलेला आहे। काही मीठ वगैरे टाकायची गरज नाही, तसाही केक खूप छान फुगतो। त्यानंतर आपलं बॅटर आपल्या केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोड्याशा वरून टुटी फ्रुटी मी डेकोरेशनसाठी टाकलेल्या आहेत। टुटी फ्रुटी आणि बॅटर टाकून झाल्यानंतर आपला केक टिन 4 ते 5 वेळा चांगला टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जे एअर बबल्स असतील ते सर्व बाहेर पडतील आणि आपला केक सर्वत्र सारखा फुगेल आणि आतमधून कच्चा वगैरे राहणार नाही। त्यानंतर आपण कढई फ्रीट करण्यासाठी जी ठेवली होती त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे मी ऑलरेडी। त्यामध्ये आपला केक टिन ठेवून आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। तर मी इथं आधी 25 मिनिटांकरिता केक उघडून बघितला होता, तर त्यामध्ये मी थोडीशी टूथपिक घालून बघितली तर आपला केक पूर्णपणे शिजलेला नव्हता। थोडीशी टूथपिक ओली निघलेली आहे, म्हणजे अजून 10 मिनिटांकरिता मला केक इथं बेक करून घ्यायचा होता। तर त्यानंतर मी 10 मिनिटांनी केक उघडून बघितला तर आपला केक छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता की टूथपिक किती कोरडी निघालेली आहे। तर आपला केक पूर्णपणे व्यवस्थित बेक झालेला आहे। तर आपल्याला संपूर्ण केक बेक करण्यासाठी 35 मिनिटं इतका वेळ लागलेला आहे। त्यानंतर बघा केक थंड झाल्यानंतर आपल्याला केक टिनमधून काढून घ्यायचा आहे। तर खूप सहजपणे आपला केक बाहेर निघालेला आहे। खूप छान केक असा आपला इथे तयार झालेला आहे। स्पॉन्जी तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी केक झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।